राज्य शासनातर्फे राज्यभर 15 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा हे अभियान वाहन चालक आणि ऑटो चालकांसाठी राबविण्यात येत आहे। या अभियानांतर्गत बुधवारी अमरावती प्रादेशिक परिवहन आरटीओ कार्यालयात ऑटो चालकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। मात्र या कार्यशाळेला उपस्थिती लावत अमरावतीतील ऑटो चालकांनी मराठी भाषेच्या कथित सक्तीला विरोध दर्शविला। अमरावती जिल्हा ऑटो युनियनच्या नेतृत्वाखाली शहरातील सुमारे 100 ते 200 ऑटो चालक आरटीओ कार्यालयात दाखल झाले। यावेळी त्यांनी कार्यशाळेत सहभाग घेतला, मात्र मराठी भाषा सक्तीची करण्यात येत असल्याच्या भूमिकेला विरोध नोंदविला। अमरावती जिल्हा ऑटो युनियनचे अध्यक्ष नितीन मोहोड यांनी सांगितले की मराठी भाषा न आल्यास बॅच देणार नाही किंवा वाहन परवाना रद्द करण्याची कारवाई होईल अशी भीती चालकांमध्ये निर्माण केली जात आहे। अनेक चालक गेली 30 ते 50 वर्षे ऑटो चालवत असून त्यांना आजवर भाषेच्या कारणावरून कोणतीही अडचण आली नसल्याचे त्यांनी सांगितले। प्रवासी अनेकदा ऑटो चालकांशी हिंदीत संवाद साधतात, त्यामुळे केवळ ऑटो चालकांवर मराठी बोलण्याची सक्ती करणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले। मराठी भाषेला आमचा विरोध नसून सक्तीला विरोध असल्याचे स्पष्ट करत शासनाने कोणतेही धोरण राबविण्यापूर्वी संबंधित संघटनांशी चर्चा करावी अशी मागणी त्यांनी केली। विदर्भातील भाषिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावा असेही त्यांनी सांगितले। शासनाने या विषयावर पुनर्विचार न केल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही ऑटो युनियनने दिला आहे। याच्यामध्ये असं आहे की मराठी भाषेची सक्ती ऑटोवाल्यांना मराठी आलं पाहिजे आणि त्याशिवाय आम्ही बॅच देणार नाही, त्यांचे लायसन्स कॅन्सल करू किंवा जे काही आम्ही कारवाई करू। तर माझं असं म्हणणं आहे की सर्वात पहिले तुम्ही तुमच्या विधानसभेच्या अध्यक्षाला मराठी शिकवा। सगळ्यात तो वाचून सुद्धा बोलू शकत नाही। दुसरी गोष्ट की माझ्याकडे असे 40 ते 50 वर्ष ऑटो चालवणारे, 30 वर्ष ऑटो चालवणारे बुजुर्ग माणसं आहेत, जे मुस्लिम म्हणा किंवा दुसरे उत्तर भारतीय म्हणा, त्यांना मराठी जेवढं पाहिजे तेवढं येतं। आणि मला एक तुम्ही सांगा की मराठी माणूस पॅसेंजर जर एका ऑटोमध्ये बसत असेल तर तो त्याला काय म्हणतो ऑटोवाल्याला, चलोगे कितना लोगे, बरोबर आहे की नाही? आओगे तो म्हणे एक तर नाही, नाही तर हो, तर तो सांगेल 10 रुपये। मग एवढीच मराठी बोलतो ना, तो काय ऑटोमध्ये बसलेल्या पॅसेंजरशी काय गप्पा मारतो का? एकदा बसवल्यानंतर तो त्याच्या ऑटो चालवतो आणि त्याला सोडून देतो। सगळ्यात पहिली गोष्ट, मराठी माणूस सुद्धा मराठी ऑटोवाल्याला चलोगे क्या, कितना पैसा लोगे ऐसा हिंदीत बोलतो। मग तुम्ही पॅसेंजरला मराठी शिकवणार आहे का? मग पॅसेंजर जर माझ्या ऑटोमध्ये जर एखादा पॅसेंजरनी हिंदीत मला विचारलं की चलोगे क्या, तर मी त्याला म्हणजे नाही, तेरे को मराठी बोलना पडेगा असं म्हणजे भांडणं लावायचे का आमचे? हे काहीतरी मूर्खासारखं फरमान करतात आणि बेवकूफसारखं बोलतात। आमचा याला कडालीचा विरोध आहे, कारण तो माणूस 40 वर्ष त्याला काही प्रॉब्लेम आला नाही, तुम्हाला आजच कसा आला प्रॉब्लेम? म्हणून मी सांगतो की ही चुकीच्या हास्यांनी बैठक ठेवलेली आहे। मी त्यांना सुद्धा सांगणार आहे की whenever you want to make any policy, take us into consideration ना, बरोबर आहे की नाही?